मागच्या पार्टमध्ये तुम्ही तर बघितलं असेल की आम्ही किती कष्ट करून आम्ही पुण्यामध्ये दाखल झालो. तर मंडळी ही आहे रायगड ट्रेकचा दुसरा पार्ट. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. गारगार वारा आणि निसर्गाचा आनंद घेता आमच्या गाडीचा इंटरव्हल झाला. अहो म्हणजे खाय प्यायला गाडी थांबली हो. गाडीच्या हॉटेलमध्ये थांबली होती का नाही, त्या ठिकाणी असलं व्ह्यू होता काहीच सांगू नका. नुसतं काय बोलत नाही, थांबा तुम्हाला ती व्ह्यूज दावतो. कशी आहे हिरवळ, नादच करायचं ना हो. नुसता बसून नजर एन्जॉय करायचा बघा. आणि इथूनच एक लांब वॉटरफॉल दिसायला लागला होता, ज्याचं पाणी खालनं वर जायला लागलं होतं बघा. पावसा पाण्याची अशी नाटकी करून झाल्यानंतर आम्ही आलो कडक चहा प्यायला, ती पण आपल्या ह्या 2 दोस्ताबरोबर. हा आता वयानं थोडी मोठी आहे ती, पण आपल्या काळजी तुकडा आहे ती. चहा पिऊन जायचा टायमिंग झालाच होता, तेवढ्यात ह्या जोरदार पावसानं हजेरी लावली बघा. नुसता मुसळधार पाऊस. असा पाऊस बघून आमच्या सोलापूरची आठवण आली बघा. आणि ती का ती फक्त सोलापूरवाल्यांनाच माहिती आहे. जाऊ दे, आता तुम्ही ही बाहेरचा नजारा एन्जॉय करा. नुसता धुरळ आहे बाहेर, हवा म्हणजे सगळं धुकच धुक आहे हो. त्यात तुम्ही काय बघणार आता. अशी नाटकी करून झाल्यानंतर आम्ही दाखल झालो महाडमध्ये. आता रायगडच्या पायथ्याशी जायला सगळ्या संध्याकाळच्या एसट्या बंद होत्या, म्हणून आम्ही निश्चय केला की इथंच मुक्काम करावा. मग काय वाढल्या खरा सयाने घेतली महाडमध्ये एक रूम. आता रूमचं तर काम झालं, आता राहिला विषय पोटाचा. मग काय असं बोंबलत हिंडत सापडलं एक हॉटेल. मग काय घुसलो आतमध्ये. अहो जेवायला हो. आम्ही असं जेवतच होतो, तेवढ्यात काका म्हणले की आमच्या हॉटेलचं प्रमोशन करायचं. मग काय केला कॅमेरा अडवा आणि चालू केलं की भाषण द्यायला. पण हे भाषण मी नाही दिलं बरं का, आमचे मित्र टॅलेंटेड कन्सेसर यांनी दिलं. तर मंडळी महाडमध्ये तुम्ही जर कधी आला, चौदार तळ्याच्या जस्ट समोरच आहे संगीता हॉटेल म्हणून, तिथं तुम्ही अवश्य भेट द्या. इथल्या चौदार जेवणाचा आस्वाद घ्या. हॉटेलमध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज सगळं मिळतंय बघा. पण मी तर होतो बघा शाकाहारी. पण तुम्ही इथं जर कधी आलो तर इथल्या तांदळाच्या भाकरीचा आस्वाद नक्की घ्या बरं का. लय क्वालिटीचा विषय इथला. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी ह्या रायगड ट्रेकचा दुसरा पार्ट इथं संपला. पण थांबा पुढचा पार्ट बघायला काय विसरू नका बरं, कारण रायगडवर गेल्यानंतर आमच्यासोबत असं काहीतरी होईल आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं. आता ह्याच्या पुढचा पार्ट बघायला काय विसरू नका. भेटूया मग पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.